राम राम जय खानदेश मन मागे जे जहाज लागेल ना ते ना मधमा कितल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि काय काय आहेत ते मी तुमले आज ना व्हिडिओ मा दावणार आहेत. पण छोट्या छोट्या क्लिप कलेक्ट करीस बऱ्यापैकी जहाज कव्हर करेल तर पुरा व्हिडिओ तुम्ही देखा. तर चला आई आमने 19 मजलास ना जे विशाल जहाज आहे ना जे मी तुमले आतापर्यंत दावतेले व्हिडिओस मा तर ते थोडासा पाणी मा लागेल नाही आहे. का बर की पाणी जर कमी राहस ना तर जहाजले मधमा लावतस आणि धाकला बोटवर प्रवास करना पडस. तर गैर लंबा आणि गैर विशाल आहे जहाज आहे. तर त्यांना आज काय काय ते तुमले दावस. तर एक जिम आहे तर तुम्ही देखू शकतास की म्हणजे एक क्रू साठी जिम बनायले की म्हणजे एक छोटी जिम आहे आणि एक गैर जास्त मोठी जिम आहे. टाइम भेटना तर ती बी मी तुमले दावसू. धाकली जिम जर एवढी मोठी आहे तर मोठी जिम केवढी मोठी असेल ती मला तुमले दावणीच आहे. तर एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हासाठी तो मी बनवसू. तर तुम्ही देखू शकतास की म्हणजे पाहिजे त्या हेवी वेट तुमले इकडे देखायला भेटते आणि सगळ्या त्या इक्विपमेंट्स की म्हणजे कार्डिओसाठी घेतात आणि चालू जहाज मा जी एक्सरसाइज करानी मजा आहे ना ती काहीतरी वेगळीच आहे. तुम्ही देखू शकतास इकडे. आणि हा एक क्रू बार की म्हणजे इकडे लोक पार्ट्या करासाठी येतच की म्हणजे इकडे दारू वगैरे सगळी व्यवस्था राहस क्रूजसाठी. म्हणजे असं नाही की पेनारा बी येत नाही पेनारा बी येत. आणि इकडे पूल टेबल आहे जो की मला फेवरेट आहे की म्हणजे मी यासाठी तर फक्त पूल खेळासाठी बाकी कसा मला इंटरेस्ट नाही मला. आणि कधीतरी आपली बॉलिवूड नाईट राहिली तर ठुमका लावाली जाऊ इकडे आपला हिंदी गाणासवर बस त्यांना एक वेगळी मजा आहे. आणि 7वा मजला आहे जहाज ना जिकडे तुमले एक छोटासा बार दिसरा ना असेल तुम्ही जटे जाशात तटे तुमले बारच दिसेन. का बरं की लोक इकडे पेताडच येत त्या पेवासाठी येतात म्हणजे त्यांना शिवदेशनी क्रुझिंग पुरी नाही होऊ शकत ज्या क्रूजवर येलेत. म्हणजे देश विदेश फिरणं त्या मना टार्गेट आहेत लोकच ना टार्गेट काहीतरी वेगळं आहे त्यासले वेगळं मनोरंजन पाहिजे रस. आणि तुम्ही देखू शकतास म्हणजे 7वा 6वा 5वा म्हणजे 5वा मजला आहे आणि त्यांना खाली अजून 3-4 आहेत की म्हणजे विचार करा त्यांना खाली 5 आहेत. आणि मी स्वतः रास खाले पाणी मा म्हणजे 4था मजलावर म्हणावलं कॅबिन आहे. आणि तुम्ही जर इकडे देखशात तर 7वा मजलावर बी तुमले सगळा शॉप वगैरे देखायला भेटतील ज्या मी तुमले हळूहळू या व्हिडिओमध्ये जे आपले जेवढं कव्हर करता येईल तेवढं आपण या व्हिडिओमा कव्हर करसू. जर तुम्ही इकडे देखशात तर फाईन ज्वेलरीनं शॉप आहे की म्हणजे आपले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनाबद्दल माहिती आहे. पण इकडे ना 18 कॅरेट बी आहे 14 कॅरेट बी आहे की म्हणजे सगळ्या टाईपच्या गोष्टी इकडे ऐकतात की म्हणजे ज्याला यांना पहिले माहीत नव्हत्यात. आणि खाले जे 5वा मजलावर जी धमाल राहणार ती मी तुमले पुढे धावणार आहे की म्हणजे काय काय नाही. तर चला तो हळूहळू आपण खाले जाऊत. आणि जर इकडे देखशात तर 6वा मजलावर मी आता जायले आणि इकडे बी तुमल्या सगळा परफ्यूम ना वगैरे शॉप देखायला भेटतील की म्हणजे जबरदस्त असं नियोजन तेच इकडे करेल. आणि ही जी गोष्ट आहे ना याला म्हणतात कसिनो. कसिनो एक अशी गोष्ट आहे जी की तुमले भारतमा जमीनवर देखायला भेटणार नाही. याचा अर्थ असा आहे की म्हणजे फक्त भारतमा याला अलाउड नाही करतच आपलं गव्हर्नमेंट की म्हणजे जर तुमले कसिनोमा काहीतरी गेम वगैरे खेळणार गेम ॲज इन आपली सोपी भाषामा क्लब येऊ पत्ताच ना म्हणा किंवा पत्तासपेक्षा घाण गेम ज्या राहतच ना की जटे माणूस बरबाद होऊ शकस तर त्या राहतच कसिनोमा की म्हणजे जहाज ना गैरा मोठा इन्कम आठवून येस आणि बैल लोक राहतच त्या घेतस की म्हणजे त्या लोकच ना वेगळा विषय आहे. तर ते मी तुमला सांगणार नाही अरे काय रास काय नाही. तर त्याच लोक फक्त इकडे येतच ते आपल्यासाठी हाही गोष्ट नाही बनेले. तर आपण इकडे खेवाल जावांनी देखाल बी जावांनी मी व्हिडिओ मा दायरानू बसू घे. जर तुमले भारतना कसिनो देखना असेल तर गोवा किंवा साऊथ जाणं पडेल म्हणजे तुमले जहाज मा जाईसन तुमले कसिनो देखायला भेटेन तिकडे. का बरं की जमीनवर अलाउड नाही आहे. आणि या ज्या नोटा आहेत ना या खऱ्या आहेत आणि अशाच नोटा आटे लोक चालतच की म्हणजे इथला मोठा बजेटवाला लोक आटे राहतात त्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी बनेल नाही आहे. मला तुमले कसिनो वगैरे ही गोष्ट दावणी होती त्यामुळे मी फक्त आटेले बाकी मला खरंच माहीत नाही कसाल काय म्हणतात आणि मला खुशी आहे की मला माहीत नाही या गोष्टीबद्दल. तर हाऊ ये डेक 6 की म्हणजे डेक 6 म्हणजे 6वा मजला आहे हो. आणि इकडे फ्रंट ऑफिस वगैरे तुमले दिसणार नसेल की फ्रंट ऑफिस म्हणजे फ्रंट डेस्क येते की तटे सगळा सोल्युशन आपले भेटतस. आणि म्युझिक सिस्टम वगैरे इकडे की म्हणजे इकडे तरी वेगळी धमाल राहस जे की मी तुम्हाला धावणारच आहे पुढे. आणि जर तुम्ही देखशात ना तर म्हणजे वेगवेगळ्या 1-2 जहाज ना क्लिप आम्ही ॲड करेल तर तुमले म्हणजे डेक 5 आहे डेक 6 डेक 7 की म्हणजे 6वा 5वा आणि 7वा मजला आहे. तर तो एवढाच जागा आहे म्हणजे जेवढी हाईट आपला घरले राहस ना तेवढी हाईट आटला मजला असले राहत नाही. जर जहाज उंचीले जास्त आहे तर ते रुंदीले बी जास्त पाहिजे. जर ते रुंदीले कमी आणि उंचीले जास्त होईल तर ते पलटी होऊ शकस. तर त्यामुळे या मजलासने हाईट कमी राहस की म्हणजे असं जुगाड येऊ सगळा पण सेफ आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर तुम्ही देखू शकता इकडे 7वा मजलावर मी आता फिरानू इकडे छोटा आउटलेट आहेत की म्हणजे ना काही लाख ना या झुम्मर आहेत की म्हणजे अनगिनत पैसा खर्च करेल जहाज कंपनीने की म्हणजे ऑलमोस्ट $1 बिलियन एक जहाज बनस. जर मोठी साईज ना जहाज ना तुम्ही बोलशात तर एक छोटंसं आउटलेट आहे की फक्त सी फूड वगैरे इकडे जास की म्हणजे स्पेशालिटी आउटलेट त्याला म्हणतंस कॅच म्हणतंस त्याला आडे. आणि देखशात तर आटे एक दुसरा बार आहे आणि त्यांना पुढे बी एक बार आहे की म्हणजे बारच बार आहे तिकडे. तर चला पुढे तुमले जहाज ना दुकानं वगैरे मी थोडासा दावस की इकडे कोणता दुकानं राहतस आणि इकडे काय आपण विकत लिहू शकतस. तर आणि सिटिंग इकडे तुम्ही देखा की म्हणजे एक मॉल राहस ना इंटरनॅशनल मॉल असा साधा मॉल नाही
तर म्हणजे सेम लक्झरी तुमले देखायला भेटेन की म्हणजे असा गैरा मोठा मोठा ब्रँडेड कपडा शूज वॉचेस वगैरे पर्स सगळा तुमले इकडे देखायला भेटेन की म्हणजे सगळा नेक्स्ट लेवल नाही गोष्टी की म्हणजे इकडे टॅक्स फ्री ना नावर गोष्टी ऐकावतीस पण जे टॅक्स फ्री आहे ना तर इकडे बाकी ना किमती येसण्याच राहतेस तर मग त्याला काही फरक पडत नाही इल्युजन डिस्काउंट म्हणतस त्याला की आपल्या वाटाच डिस्काउंट आहे पण डिस्काउंट नाही राहत की म्हणजे लोकसले काय आहे की इकडे लोक एक बजेट लिसन येतच की आपण 1 लाख खर्च करसूत तर त्या कसा बी खर्च करतात तसा आहे जहाजवालासले माहिती आहे पण त्या लोकसकडून बरोबर पैसा काढतस शिनेल नाव ना गैरा मोठा परफ्यूम ना ब्रँड आहे तुम्ही इकडे देखू शकतास छोटा छोटा डेस्क आहे तिकडे तर चला पुढे आपण त्या जायरा ना तिकडे की म्हणजे इकडे जर एक माणूस दौडी घ्या ना तर जर त्याला कोणी सांगणी की कथा रस्त्यात बघ तर त्याला रस्ता सापडावच नाही म्हणजे इथली कन्फ्युजिंग जागा आहे जहाज म्हणजे तर आपण जाऊ ताते की म्हणजे वरे जावा ना का खाली जावा ना म्हणजे ना असे या ज्या पायऱ्या आहेत ना 19 मजलापर्यंत तर तुम्ही पुऱ्या 19 मजला चढूच शकतात नाही त्या छोटा असोत मोठा असोत काही फरक पडत नाही तर गपचूप लिफ्ट राहतीस इकडे त्या लेवा ना आणि खाली वरे जावा ना फक्त इमर्जन्सी मला लिफ्ट यूज नाही करा जर तटे आपण आटके गो तर मग कांडू जाईन तो कोणी काढायला बी येणार नाही तर या रेस्टॉरंट आहेत मोठा मोठा जसले की आपले बुकिंग करीसन आपले म्हणजे सगळे फ्री ऑफ कॉस्टच रास काही काही गोष्टी सोडीसन म्हणजे इन्क्लुडिंग आपलं पॅकेजमा पण त्यासले आपले बुक करणं पडस का बरं की 6,000 लोकच नाही जर ॲट अ टाईम रेस्टॉरंटला येवान म्हणा तर ते फुल होई जाईल त्यामुळे बुकिंग वाईज आपले टेबल भेटतस तर एलिव्हेटर आहे जटे बी जाणे तर हे लिफ्ट लिसन जावा ना का बरं की असं पाय पॉसिबल होत नाही तर आपण लिफ्ट लिसन खाली जाऊ ते तर चला तर तुम्ही जर इकडे देखशात तर म्हणजे डेक 5 आहे की म्हणजे वेगळा विषय आहे इकडे की म्हणजे सिटिंग रास आणि जर देखशात ना तर डेकोरेशन त्या चेंज करत राहतच थीम वाईज आणि इकडे तुम्ही देखू शकतास की म्हणजे जिकडे जाशाल तिकडे तुमले गर्दी दिसेल जर कुठे गर्दी नाही येणार तर की तुम्ही रात्री शूट करेल नाही तर गर्दी राहील तर इकडे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता Here at Princess, we have streamlined the safety procedures for our guests and have made it easier than ever to fulfill your safety requirements. तर हवे जहाज ना मधला सीन आणि जर तुम्ही देखशात तर बाहेरून असं काहीतरी विषय लुक की म्हणजे बाहेर डेंजरस सीन आहे मधला जेवढी लक्झरी ना तर तेवढं धोकेदायक बाहेर आहे जर तुम्ही देखशात तर की म्हणजे जो वाईट सिराज ना तर ते जे पुरं लक्झरी जहाज आहे ते खाली वरेवच म्हणजे हालच ते पण ते ना काही फरक पडत नाही आणि मी आता 5व्या मजल्यावर आहे आणि ह्या जागाला प्याजा म्हणतात की म्हणजे प्रत्येक डेकना वेगवेगळ्या नावं आहेत आणि ह्या जागाले म्हणतात प्याजा की इकडे सगळ्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी होतच म्हणजे आपली भाषा जर म्हणत की ज्या ना सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्या इकडे होतच की म्हणजे इकडे नाचणं होई गे गाणं होई गे की सगळ्या काही आणि इकडे बी बार आहे की म्हणजे बार शिवाय या लोकच ना पत्ता आलत नाही की म्हणजे कसं आहे या जटलोंग पेवा आणि तटलोंग या काहीच करावं नाही असा विषयच ना की म्हणजे प्रॉपर आणि जर तुम्ही इकडे देखशात ना तर ही गोष्ट भारत माय ना क्रेज गैरा कमी आहे पण विदेश मा गैर जास्त येडे लोकसले ती म्हणजे पेंटिंग की म्हणजे जर इकडे देखशात तर तुमले ना गैरा माग पेंटिंग दिसते ना आणि रिअल पेंटिंग आहेत ज्या की हातवर बनायल्यात तर यसनी बोली लागस की म्हणजे ऑप्शन राहतस की म्हणजे लोक इथल्या बोल्या बोलतातच की म्हणजे आपण अंदाजाने लावू शकतोस की म्हणजे आपण म्हणतो की साला इथला पेंटिंग ना इथला किंमत ना आपण एक वावरली टाकतो बा काही एकर तर म्हणजे इथल्या किमती या पेंटिंग असले पे करतच की म्हणजे गैरा वेगळा विषय येतेच ना की म्हणजे शौकीन लोक आहेत त्या शौकीन ॲज इन तुमला त्यांना मागला सीन सांगस मी की पेंटिंग एक असा विषय आहे की ती जर तुम्ही लिहिली नाही आणि जर ती तुम्ही कुठे ठेवली म्युझियममा वगैरे किंवा लायदी नाही तर तुम्ही ती पेंटिंग पुढे जायसन एक वेगळा किंमत मा विकू शकतास का बरं की पेंटिंग सोबत आपले एक सर्टिफिकेट भेटस की आपण ते कितला मा लिहिले काय लिहिले आणि आपल्या वाढीसन त्याने किंमत भेटत ज्याला कंपाऊंडिंग आपण म्हणतोस की म्हणजे ज्या ब्लॅक मनी आहेत की लोकच ना काळा पैसा त्याला व्हाईट करासाठी लोक पेंटिंग विकत लेतस की तिकडे आपले टॅक्स पे करणं पडत नाही का बरं की ते एक पेंटिंग आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण तिले विकतस तो बी आपण तिले हाय रेटमा विकू शकतस की म्हणजे असा एक झोलझपाट शे की तो मी तुम्हाला एकदम शॉर्टमा सांग दिना तर सगळं काही आहे 5व्या मजलावरच आहे की पेंटिंग ना वगैरे डिस्प्ले इकडे तेच लायले आणि हा 5वाच मजला आहे की जिकडे मी तुम्हाला आता फिरायला नो थोडंसं आणि जर इकडे साईडमा जर तुम्ही देखशात ना तर मला वर्किंग स्टेशन आहे की म्हणजे मी इकडे काम करस की या डिस्प्लेवर म्हणावलं काम आहे लोक शिवटवट करा ना म्हणजे एक आटे काम करानी मजा बी काहीतरी वेगळी आणि हाऊ आई सगळे रिअल पुढे की जे मनीसा झाडेले म्हणा हातवर आणि ही आटली डायनिंग की म्हणजे खाली जो पेपर आहे ना तर कपडा पाहिजे पण आज पेपर लायले का बरं की समुद्रा मारायचा कोरडा दिवस पाहतस आम्ही ज्या दिवस तडे कपडा नाही धुवू शकतस का बरं की ते पाणी सेव्ह करणं पडस तिथला दिवससाठी तर त्यामुळे एक म्हणजे एक अर्धा दिवस फॉलो करतस की त्या दिवस ड्राय क्लिनिंग राहस की म्हणजे क्लिनिंग होईन पण तडे पाणी वायाने जाणार तर जर देखशात तर फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे प्रॉपर की म्हणजे आटे जैसन आपण कसं बी बसू नाही शकतस
कोणता बी कपडा आपण इकडे घालीस आणि येऊ नाही शकतस की म्हणजे तिकडे आपले ली संदेल राहतेच नाही की या कपड्यात फॉर्मल आहेत कॅज्युअल आहेत, तर त्या हिशोबतूनच आपली इकडे कपडा बी घालीस नाही की म्हणजे गैर पद्धत नाही गोष्टी आहेत या की म्हणजे या टेबल मॅनर्स आहेत की म्हणजे कसाल काय म्हणतस कोणती गोष्ट कव वापरानी. तर या गोष्टी मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिकी गई तू, पण या लोक असले त्या गोष्टी घरपासूनच माहिती राहतेस. म्हणजे आपण डायरेक्ट हातवर वरण भात खाणारा लोक आहेत, आपले त्यांना काही फरक पडत नाही, पण इकडे त्या गोष्टी फॉलो करण्याच पडतेस. आणि असं काहीतरी वातावरण जेवण इकडे लोक करतस की ज्यात चालू आहे म्हणजे एक वेगळा अनुभव लेवासाठीच त्या इकडे येतस की म्हणजे एकदम सुंदर असा ही गोष्ट आहे की म्हणजे आम्ही जे फूड बनायला राहणार तर ते असा ठिकाणी बस. आणि इकडे जर तुम्ही देखशात तर की म्हणजे एक धाकल्ला पोरस नाही पुरी ना पुरी टीम येले, तर असं नाही की त्याच ना मम्मी पप्पाच बरोबर उन्हात, तर फक्त त्याच ना मागेच फिरायला पाहिजे. पोरससाठी आठ एक वेगळी ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या पोरसकडे ध्यान देवासाठी आठ वेगळी एक टीम आहे, तर त्या पोरससाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवत राहतच नेहमी. तर तुम्ही इकडे देखशात तर म्हणजे एक थीम आहे जे की म्हणजे समुद्री लुटेरा राहतच, तर त्या असा टोप्या वगैरे घालतस, तर त्यांच्यासाठी तेच तशी थीम बनायले. आणि फक्त दाखलला पोरच नाही आटे मोठल्ला पोरं बी आहेत. मोठल्ला म्हणजे तरुणपासून तर वयस्कर लोकसपर्यंत म्हातारा तुमले या लाईनमध्ये दिसतील. तर असं नाही की कंबर दुखरानं पाय दुखरानं मला हातीने जाणं आता पोरसना नावर प्रॉपर्टी कर देणी आहे वगैरे वगैरे. फक्त त्यातच नाही जिंदगी मा कोठे कोठे मजा लेवानी ते त्याचले माहिती आहे. जिंदगीनी मजा लेवासाठी तुम्ही तरुण पाहिजे असं काही राहत नाही. हा इंडोनेशिया आणि पोरगी आहे जी की म्हणजे गैरी चांगली मैत्रीण आहे की म्हणजे जी गायक आहे इकडे जबरदस्त तेच टीम आहे की म्हणजे पुरा ग्रुप ऑफ इंडोनेशिया आहे. तर नंतर इकडे म्हणजे काय काय कार्यक्रम होतात त्या तुम्ही स्वतः देखा. आणि या चिमुकल्यांना गाण्यावर डान्स करायसाठी इकडे आजी आणि बाबा येतात. आणि दिवसल्याही जर जागा तुम्ही देखशात ना तर अशी काहीतरी भरेल राहत म्हणजे रातना सगळा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे ना सांस्कृतिकच कार्यक्रम आहे त्या जे आम्ही तुमले दावात की म्हणजे वेगवेगळा सगळा इकडे सिंगर डान्सर्स वगैरे म्हणजे ते चालू राहत. आणि गर्दी देखा इकडे की म्हणजे ज्या दिवस पोर्ट आहे म्हणजे ज्या दिवस एखादा देश आहे त्या दिवस लोक बाहेर जातात आणि ज्या दिवस समुद्रामध्ये त्या दिवस इकडे गर्दी खरंच मात नाही की म्हणजे गर्दी रस फुल भरेल राहत सगळं काही इकडे. म्हणजेच ना रात दिन पार्ट्या चालतात त्या दिवस की म्हणजे तरुण असोत धाकल्ला असोत मोठल्ला असोत की म्हणजे वयस्कर लोक बी की म्हणजे रिटायर्ड ग्रुप बी एस इकडे शेजारले फ्रंट ऑफिस आहे की म्हणजे सगळा डेस्क वगैरे की म्हणजे कोणली बी काही अडचण होणी की मला इंटरनेटनी चालरा ना म्हणा हाई होई गे ते होई गे मध्ये आठ येतच हाऊ ये लोटूस स्पा की म्हणजे इकडे सगळं मसाज वगैरे वस की म्हणजे ना ये ना पुढे 300 मीटर स्पाना एरिया आहे की म्हणजे सगळा मसाज होतच तिकडे की म्हणजे दुनियाना सगळ्याकडून स्पेशलिस्ट लोकच हायर करायला राहस. आणि इकडे तुम्ही देखशात तर आता मी 5व्या मजलाले तर आपण जायरो नव्हता ते खाले
आणि खाली डेक नंबर 4 म्हणे आली कॅबिन ज्यांना व्हिडिओ मी शेफ आदित्य पाटील या युट्यूब चॅनलवर टाकीच दिले तुम्ही देखील बिअशिन पण जेस ना राहिले तेच नाही जायसन परत देखा की आम्ही समुद्रामा आणि पाणीना मधमा कसा राहतस. तर तुमले म्हणा जहाज मधला म्हणजे ज्या वेगवेगळ्या होतात छोट्या छोट्या क्लिप मी ज्या कलेक्ट करेल होतात म्हणजे मग वर्षापासून मी थोडा व्हिडिओ जमा करेल होतात त्या जहाज मधला. तर तुमले कसं वाटणं कमेंट करीन नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू. जय खानदेश.